डॉक्टर आंबेडकरांना आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. ते जगणे आणि मरणे, ते शब्द आणि विजय, ते सुख आणि दुःख, ते स्वप्न आणि वास्तव, ती भूक आणि ताण, सर्व पुण्याई तुझीच आहे. सर्व पुण्याई तुझीच आहे. हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. आज तारीख काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा जो दिवस आहे ना, हा फक्त बाबासाहेबांच्या नाही, तमाम बहुजनांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. कारण बाबासाहेब म्हणाले की हा जो संघर्ष आहे, बाबासाहेबांनी संघर्ष म्हणजे लढा किंवा लढाई. लढाई फक्त पाण्यासाठी अजिबात नाही, समतेसाठी, समानतेसाठी. कारण त्यापूर्वी म्हणजे 20 तारीख आहे 20 मार्च 1927, त्यापूर्वी अशी अवस्था होती की आपल्याला काय म्हणतात वरून पाणी दिलं जायचं किंवा तळ्याला स्पर्श करण्याचा अधिकार असतो. खूप सारे पाण्याची इकडे तळी होती किंवा नदी असेल, विहीर असेल किंवा अगदी मावडी बुडी असेल, तिकडे आपल्याला पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार असतो. समानता जी आहे ती आणण्यासाठी बाबासाहेबांनी हा जो संघर्ष होता किंवा हा जो लढा होता तो केला. आणि या लढ्यानंतर काय झालं तर फक्त या लढ्याचा इफेक्ट महाडमध्ये राहिला का तर अजिबात किंवा महाराष्ट्रामध्ये राहिला नाही, तर अखंड भारतात आणि भारतानंतर पूर्ण जगाने अशी नोंद घेतली. 20 मार्च 1927 हा जो दिवस आहे या इतिहासात नोंद झाला की जगात असा एकमेव देश आहे भारत, आणि भारतात सुद्धा महाराष्ट्र असं एक राज्य आहे की जिथे पाणी मिळवण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. महाड फक्त ह्या एकाच गोष्टीसाठी महत्वाचं आहे का तर अजिबात नाही. आपल्या आयुष्यात आणखी एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे तारीख होती 27 डिसेंबर 1927, सॉरी 27 डिसेंबर 1927, बरोबर, सॉरी 25 डिसेंबर 1927, म्हणजे सेम इयर 1927 मध्ये बाबासाहेबांनी 20 मार्चला हा संघर्ष केला आणि 1927ला 27 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृतीचं दहन काय केलं होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती. मनुस्मृतीने आजही बरेच अशी काही आहेत हेळताड ज्याला म्हणतो आपण की आजही मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न केला जातो. जसं की आपल्या सगळ्यांना प्रत्येक कोणालाही विचारलं तरी एक नाव लक्षात येतो, तो एकबोटी मनोहर भिडे. अशी त्या नालायक वृत्तीची माणसं आजही समाजामध्ये आहेत. बाबासाहेबांनी तेव्हा म्हणजे आजही 3% आपल्यावर राज्य करतोय तेव्हा बाबासाहेबांना किती त्रास झाला असेल हे विचार करण्याची गोष्ट आहे. तर 20 मार्चला जेव्हा फक्त इथे लढा झाला किंवा संघर्ष केला तेव्हा बाबासाहेबांनी मार खाल्ला. बाबासाहेबांनी मार खाल्ला नाही, पण बाबासाहेबांचे जे अनुयायी होते त्यांना मार खावा लागला होता. का तर फक्त पाण्यासाठी कुणीतरी महाराजचं पोरगं येतं आणि समानता आम्हाला शिकवते ह्या गोष्टीसाठी. आपण ह्या ठिकाणी फक्त अभिवादन करायला अजिबात यायला नको. आपण इथे आल्यानंतर इथून जेव्हा परत जाऊ तेव्हा आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या किंवा आपला समाज आपल्या म्हणा किंवा प्रत्येक बहुजन समाजाला सांगायला पाहिजे की जे पाणी पितो हे सुद्धा मी लढ्याने मिळवलंय किंवा माझ्या बापाने लढाई करून मिळवलंय. त्यामुळे तितका अधिकार आमचा आहे आणि हा देश माझा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तेव्हा सांगितलेलं वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आहोत. सो ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि फक्त हा संघर्ष आपल्यापुरते मर्यादित राहिला नको तर तळागाळापर्यंत राहायला पाहिजे. म्हणजे प्रामाणिक इच्छे की आपण म्हणजे बऱ्यापैकी आपण सगळेच घेऊन येतो आपल्या आईला, बापाला, आजी आजोबाला, कोणालाही प्रत्येक जे ज्यांना शक्य होईल आपण त्यांना इकडे घेऊन येऊयात किंवा सांगत जाऊयात. म्हणजे संविधान संस्थेचं कदाचित ही आपली ओळख आहे की आपण समानता जागवते की बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिले तसं आपण जागर प्रसार करतो. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ज्यातून आपण शिकलोय किंवा जिथून समानता पुढे आली आहे ते आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. भीमाचा त्याग ठेवा ध्यानी, करू नका भीमाशी बेईमानी. भीमाचा त्याग ठेवा ध्यानी, करू नका भीमाशी बेईमानी.
लाचार झाले कारे बलवान तुम्ही वारे, लाचार झाले कारे बलवान तुम्ही वारे. प्रत्येकाने बना स्वाभिमानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी, मानी. सांगा भीम कुणासाठी लढला, भल्या भल्या पंडितांशी भिडला हो. सांगा भीम कुणासाठी लढला, भल्या भल्या पंडितांशी भिडला. तुमचा नवा इतिहास घडला, एक क्षण ही वाया ना दवडला. संसाराची झाली धूळधानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी, मानी. लढणे आहे समतेची लढाई, ही लढाई संपणारी नाही हो. लढणे आहे समतेची लढाई, ही लढाई संपणारी नाही. भीमाने या लढाईच्या पायी सारे जीवन खर्चिले या ठाई. तुम्ही आता उतरा या मैदानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी. दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस. तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. सोडून तुला मातीला तू जाग, उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली सापडल्याला येऊ दे, पडू दे पाऊल. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाच जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा. बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मना एकटार खेला भीमा कोरेगावाला, एकटार खेला कोरेगावाला. येतो रे आम्ही जाऊन, बघा येतो रे आम्ही जाऊन. नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे महारांना सलामी देऊन. नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे महारांना सलामी देऊन.
घेणं देणं बघा नाही, 1 जानेवारीची हो दरवर्षी वाट पाही. 31st आम्हाला घेणं देणं बघा नाही, 1 जानेवारीची हो दरवर्षी वाट पाही. आर गावागावातून चौका चौकातून जातो रे मशाल घेऊन, आम्ही जातो रे मशाल घेऊन. नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे महारांना सलामी देऊन. नवीन वर्षाची सुरुवात करतो रे पाचशे महारांना सलामी देऊन. बुद्धीच्या सागरातील मंथन हिमात होते, समतेच्या भावनातील चंदन हिमात होते. तालात जीवनाच्या विषमता, बुद्धीच्या सागरातील मंथन हिमात होते, समतेच्या भावनातील चंदन हिमात होते. तालात जीवनाच्या विषमता. तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. आपण एक घोषणा देऊया, कारण हे सगळं जसं बाबासाहेबांचं संविधान आहे, आपण बऱ्याचदा ऐकतो की ह्या संविधानाची पार्श्वभूमी काय असायला पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं होतं ते स्वराज्य असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद सर. खरं तर सरांनी एक शब्द वापरला की आपली शाळा आणि आपली मुलं. हे सगळं जेव्हा आपण बघत असतो किंवा उभं करत असतो, त्या सगळ्या पलीकडे जाऊन याच भारत माझा देश आहे, कारण माझ्या भारताच्या पाठीमागे एक बुलंद संविधान आहे. हे अभिमानाने सांग. सर्वात अगोदर मी सांगतो, माझं नाव समीर थोरात. मी खूप लांबून आलोय असं नाहीये, अगदी 20 किलोमीटरवर माझं गाव आहे. सासवळे म्हणून गाव माहित असेल तुम्हाला, टोकोड्याच्या आजूबाजूला, तिथून आलोय. आता गावाचं नाव मी ह्यासाठी सांगितलं, माझ्या गावामध्ये सर कमीत कमी 25 मुलं जी माझ्या वयापेक्षा किंवा माझ्यापेक्षा कमी वयाची असतील, ही सरकारी नोकरीत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लास बी, क्लास 2, क्लास ए मध्ये काम करतायत. आणि माझं गाव जे आहे सर, हे ओबीसी गाव आहे, बरोबर. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, आरक्षणाने समृद्ध असं गाव आहे. आणि या पलीकडे म्हणजे आता लहान मुलांसमोर किंवा पालकांसमोर बोलताना खूप मोठी मोठी शब्दरचना करणं किंवा संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टी सांगणं नक्कीच गरजेचं नाहीये, कारण मुलांनाही कळणार नाही आणि पालक म्हणून आपल्याला ते आता ह्या मिनिटाला तरी गरजेचं वाटत नाही. मी मुद्दाम हे उदाहरण दिलं की माझ्या गावात 25 मुलं जी सरकारी नोकरीत आहेत, कारण हे सगळं दिलंय संविधानानं. म्हणजे जेव्हा एखादा आपल्या भाषेत, आपण म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं तर कुणबी समाजाचा एक मुलगा जेव्हा जीएसटी खात्यामध्ये अधिकारी बनतो, क्लास 1 अधिकारी बनतो, तेव्हा तो अभिमानानं सांगतो, लढणे आहे समतेची लढाई, ही लढाई संपणारी नाही. भीमाने या लढाईच्या पायी सारे जीवन खर्चिले या ठाई. तुम्ही आता उतरा या मैदानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी. डॉक्टर आंबेडकर, आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. ते जगणे आणि मरणे, ते शब्द आणि ही जीव, ते सुख आणि दुःख, ते स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, सर्व पुण्याई तुझीच आहे. सर्व पुण्याई तुझीच आहे. हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. वनातले दिवे आम्ही वनातले दिवे. पुढे चालू राहील आणि त्यासाठी तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि आम्हाला तुम्ही ही प्रत दिलेली आहे, भारताचे सार्वभौम उद्देशिका जी दिलेली आहे, संविधान उद्देशिका, तर ह्याचा मी पुरेपूर फायदा करेन आणि बाकी समाजाला सुद्धा हा एक संदेश देईन की बघा आपलं हे भारताचं संविधान आहे, त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्या भारत देशामध्ये आपली कोणी बरोबरी करू शकणार नाही. तुमचे पुन्हा एकदा आभार. तिरवेळ म्हणायचं आहे. सुखात राहतो उजाड राणी किमया
नाही सोन चांदी नाही तू रुपयांच्या राशी, रुपयांच्या राशी. भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी, भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी. माझं नाव विक्रांत शेजवार. मी संविधान समता फाउंडेशनच्या सदस्य असून तुम्हाला काही संविधानाबद्दल सांगणार आहोत. तुम्ही इच्छुक आहात? हो. आपलं नाव? अक्षय राजेंद्र जोंजाळे, कुठून आलेत? पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांनी पहिली परदेशी पदवी कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केली? कोलंबिया विद्यापीठ. उत्तर बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? बहुगाव. अभिनंदन. संविधान दिन कधी असतो? 26 नोव्हेंबर. बाबासाहेबांचे शिक्षक कोण होते? उत्तर अगदी बरोबर आहे. संविधान दिन कधी साजरा केला? संविधान दिन कधी असतो? 26 नोव्हेंबर. संविधान दिवस कधी साजरा केला? संविधान दिवस नोव्हेंबर मध्ये 26 नोव्हेंबर. डॉक्टर आंबेडकरांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन का म्हटले जाते? कारण त्यांनी भारतचं संविधान बनवलंय. बरोबर. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय? रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचे पिताश्री कोण? रामजीराव सकपाळ. रामजी मालोजी सकपाळ हे त्यांचं पूर्ण नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? मऊ. मध्य प्रदेश. ते राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? राज्यपालांचा 5 वर्ष. बरोबर उत्तर आहे. ऑप्शनची पण गरज पडली नाही. बाबासाहेबांचे जन्म कुठे झाले आहे? डॉक्टर आंबेडकर. आता नवीन नाव आहे, जुनं माऊ नाव. भारताचे संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे रवींद्रनाथ टागोर. करेक्ट. आंबेडकरांचे आडनाव मूळ काय होते? सपकाळ. बरोबर. भारताचे संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. अगदी बरोबर आहे. बाबासाहेबांचे पूर्ण नाव काय? भीमराव रामजी आंबेडकर. अगदी बरोबर आहे. संविधानाचा स्वीकृती दिवस कोणता? 26 नोव्हेंबर. हा बरोबर आहे. भारतीय संविधान किती दिवसात तयार झाले? संविधानाचा पहिला मसुदा कोणत्या वर्षी तयार झाला? 48. उत्तर बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? मऊ. अगदी बरोबर आहे. बाबासाहेब यांचे मूळ गावचा जिल्हा कोणता होता? रत्नागिरी. बाबासाहेबांचे पिताश्री कोण होते? रामजी मोलाजी सपकाळ. रामजी. बरोबर आहे. रामजी मालोजी सकपाळ. अशा प्रकारे तुम्ही 5ही प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. सो आमच्या या फाउंडेशन तर्फे एक जाताना संविधानाचं एक आपण भेटवस्तू म्हणू शकत नाही, पण एक सिम्बॉलिक की बाबा आपल्या समाजाला संविधानाबद्दल जागरूकता यावी जे आमच्या या फाउंडेशनने प्रयत्न आहेत त्याच्यात आम्ही ते देतोय. मॅडम, बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला? बाबासाहेबांचा जन्म मऊ गावात. टेपेगाव येथील मिलिटरी स्कूलचे नाव बाबासाहेबांनी कशासाठी घेतले होते? शिष्यवृत्तीसाठी. बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव? भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांनी कोणत्या धर्मात प्रवेश घेतला? बौद्ध धर्म. बाबासाहेबांनी कोणत्या धर्मात प्रवेश घेतला? बौद्ध धर्म. बरोबर आहे. थँक्यू काका. तर आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक पेन आपण तुम्हाला गिफ्ट देतो. पाचीच्या पाती उत्तरं तुमचे बरोबर आहेत. थँक्यू सो मच. तुम्हाला आमच्या मार्फत तुम्हाला एक छोटीशी भेट राहील जी तुमच्या आठवणीत राहील कायम. म्हणजे काही प्रश्नांची तुम्ही उत्तरे दिली तर तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. हो. जो आमचं फाउंडेशन करत आहात त्याच्याबद्दल तुम्ही काही 2 शब्द बोलता?
चांगलं काम आहे तुमच्या यामधल्या लोकांमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. संविधान कळेल, अजून बऱ्याच लोकांना संविधान माहिती नाही आहे, त्यातून काही लोक वाचण्यासाठी सुरुवात पण करतील. बऱ्याच जणांनी अजून वाचलेलं नाही आहे. त्यामुळेच आम्ही हे संविधान समजण्यासाठी ही सगळं करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग बदलीत लाविला दिला. थँक्यू. धन्यवाद मनापासून तुमचा पण का हा प्रकल्प तुम्ही इथं राबवलेला आहे त्याच्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. संविधान समता फाउंडेशन असे जे आपण आपला समाज पाठीमागे राहिलेला आहे अशा निमित्ताने इथं आल्यानंतर कमीत कमी त्यांना कळेल तरी माझ्यासारख्या लोकांना की बाबा बाबासाहेबांनी काय केलेलं आहे. असा तुम्ही हा प्रोग्राम जो अरेंज केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला संविधान समिती फाउंडेशनच्या वती मी माझ्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू. आणि संविधान समता फाउंडेशनचं हेच आहे म्हणणं की म्हणजे हा उपक्रम यासाठीच आहे की आपण असे क्वेश्चन विचारूया जे आपल्या दैनंदिन आयुष्यात संविधाना रिलेटेड असतील, बाबासाहेबांबद्दल असतील आणि प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक थोडंसं अवेअरनेस, जागरूकता येईल काय आहे क्वेश्चन आणि आन्सरच्या माध्यमातून. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा. सोन्याचा हा दिवस पाहतो भीमा तुझ्यामुळे सुखात राहतो. सोन्याचा हा दिवस पाहतो भीमा तुझ्यामुळे सुखात राहतो. 9 कोटीचा आधार तू, 9 कोटीचा आधार. फेडू कसे उपकार भीमा तुझे, फेडू कसे उपकार. हो फेडू कसे उपकार भीमा तुझे, फेडू कसे उपकार. सगळे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरंच मी आता एक 50 वर्ष मागे गेलो. मी कॉलेजमध्ये असताना सगळी डाव्या चळवळीतली मंडळी आम्ही एकत्रित बसून चर्चा करायचो आणि त्यावेळेला कानावर जे शब्द पडायचे तेच शब्द आज माझ्या कानावर पडतात. मी कमी चळवळीमधून होतो आणि ही जी संपूर्ण जी या विषयाची चळवळीतली जी मंडळी ती आंबेडकर चळवळीतली आणि कमी चळवळीतली ही हातात ग्रामीण जाणारी चळवळ.
आम्ही स्वतःला जरी कमीच म्हणत असलो तरी आम्ही मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी. आम्ही भारतामधला मार्क्स हे आंबेडकरांना समजतो. भारतामधला मार्क्स की जगामध्ये जे मार्क्सनी केलं तेच भारतामध्ये आंबेडकर साहेबांनी केलं. तर याच्यापेक्षा जास्त काही बोलायला नको. ही एवढी ओळख पुरेशी आहे. या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. धन दे, जळ दे, सृजनाचा स्वर दे, प्रेमाचा वर दे, जगताचे घर दे. दे सकलांना सकलांचा ध्यास रे. या विश्वाची आम्ही लेकरे. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. तुझला स्मरू दे अनभय हे विरू दे, आशा असू दे अन करुणा झरू दे. हे हृदयाशी स्वप्नांची पाखरे. या विश्वाची आम्ही लेकरे. दे शक्तीला बुद्धीचे वरदान दे, दे धैर्याला निष्ठा अन अभिमान दे. दे शक्तीला बुद्धीचे वरदान दे, दे धैर्याला निष्ठा अन अभिमान दे. कळू दे, स्मरू दे या भूमीचे देणे, फुलू
तुझ्या शब्दावरती, तुझ्या शब्दावरती सारे हे मरणारे, तुला खांद्यावरती उचलून धरणारे, तुला खांद्यावरती उचलून धरणारे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुरे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुरे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, मन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. आम्हाला काजळांचे
अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव माणसाला माणूस करून गे तिच्या हिमतीने घडला इतिहास नवा तिच्या हिमतीने घडला इतिहास नवा तवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय लढणे आहे समतेची लढाई ही लढाई संपणारी नाही हो लढणे आहे समतेची लढाई ही लढाई संपणारी नाही भीमाने या लढाईच्या पायी सारे जीवन खर्चिले या ठाई तुम्ही आता उतरा या मैदानी प्रत्येका तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं बाबासाहेब यांचे मूळ गावचा जिल्हा कोणता होता? रत्नागिरी. बाबासाहेबांचे पिताश्री कोण होते? रामजी मोलाजी सपकाळ. रामजी बरोबर आहे. रामजी मालोजी सकपाळ. अशा प्रकारे तुम्ही पाचही प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. सो आमच्या या फाउंडेशन तर्फे एक जाताना संविधानाचं एक आपण भेटवस्तू म्हणू शकत नाही, पण एक सिम्बॉलिक की बाबा आपल्या समाजाला संविधानाबद्दल जागरूकता द्यावी यावी जे जे भीमा कोरेगाव नदी तो उताना पडला बाजीराव भीमा कोरेगाव नदी तो उताना पडला बाजीराव सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी काजल बाळस्कर. येत्या 6 डिसेंबर रोजी महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक चैत्यभूमी येथे येत असतात. त्या अनुषंगाने संविधान समता फाउंडेशन संविधान जनजागृती मोहीम राबवत आहे. कारण संविधान माझ्या हातात आहे पण डोक्यात नाही. कारण संविधान माझ्या हातात आहे पण डोक्यात नाही, म्हणून ही उपक्रम आम्ही राबवत आहोत, जेणेकरून भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आपले हक्क, अधिकार आणि संविधानाचे महत्त्व समजेल. जय भीम, जय संविधान. सांगा भीम कोणासाठी लढला भल्या भल्या पंडितांशी भिडला हो सांगा भीम कोणासाठी लढला भल्या भल्या पंडितांशी भिडला तुमचा नवा इतिहास घडला एक क्षण ही वाया नादवला
मूळधानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून, तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून, भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे, भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. जळू परंतु धरती उजळ. घेरलग आडराणी घेरलग आडराणी घेरलग आडराणी घेरलग आडराणी हमलेवारच हो कुणी हमलेवारच हो कुणी हमलेवारच हो कुणी हमलेवारच हो कुणी. सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा. तर आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. ते जगणे आणि मरणे, ते शब्द आणि विधी, ते सुख आणि दुःख, ते स्वप्न आणि वास्तव, ती भूक आणि तहान, सर्व पुण्याई तुझीच आहे. सर्व पुण्याई तुझीच आहे. हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा, हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवन दिन निमित्त संविधान समता फाउंडेशन तर्फे दादरच्या चैत्यभूमीजवळ गेलो होतो. उद्देश एकच, लोकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि संविधान साक्षर मोहीम राबवणं. तर जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सकाळी 6 वाजता विकीदादा, मी आणि दीदी निघालो होतो दादरला. CSMT ट्रेन पकडून आम्ही आलो दादर स्टेशनला. गर्दी बघा मित्रांनो किती आहे. 6 डिसेंबर निमित्त सगळे लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि चैत्यभूमीला भेट देण्यासाठी आले आहेत. तर आम्हाला ज्या लोकेशनवरती बोलावले गेले होते त्या लोकेशनवर आम्ही पोहोचलो होतो. 150 ते 200 लोक होते. जे सगळे जमा झाल्यानंतर टी शर्ट वाटपणी सुरू केली. टी शर्ट वाटपणी झाली, कॅप वगैरे दिले सगळ्यांना, ID कार्ड वगैरे सगळं दिलं. सगळं देऊन आम्ही कामासाठी निघणारच होतो. तेव्हाच आपल्या दादानी सगळी माहिती दिली आपल्याला काय करायचे, लोकांना कसे प्रश्न विचारायचे, प्रश्न विचारायचा प्रकार वगैरे सगळं सांगितलं. सगळी माहिती दिली आम्हाला. तर सगळ्यांमध्ये 10-10 जणांचे ग्रुप बनवले. त्याच्यात प्रश्न विचारणारे 3-4 जण आणि व्हिडिओ वगैरे काढणारे त्याच्यात मीच होतो व्हिडिओ काढणारे आमच्या ग्रुपमध्ये. आणि हे पॅम्पलेट्स दिले जे की आम्ही घेऊन चालत होतो. लोकेशन वरती जात होतो. चैत्यभूमीच्या जवळच ती लोकेशन होती. तर आमचा ग्रुप नंबर होता 10. हा होता आमचा पूर्ण ग्रुप 10 जणांचा. तर मस्त आम्ही काम सुरू केलं. काम सुरू करतात आम्हाला आलं पाणी फाउंडेशन तर्फे
तर मस्त इथं लोकांनी फोटो वगैरे काढायचे चालू केले. लोकांना जे आम्ही पॅम्पलेट्स घेऊन उभे राहिलेलो ते खूप आवडले. पॅम्पलेट्स वगैरे पण खूप आवडले. ते फोटो वगैरे काढायला लागले. लोकांना सगळं आम्ही जे काम करत होतो सगळं आवडलं आणि हे सगळं क्रेडिट जातं संविधान समता फाउंडेशनला. तिथे आम्ही आलेल्या नागरिकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. असे प्रश्न जे प्रत्येक भारतीयाला माहिती असायला हवे, कारण संविधान हा फक्त एक ग्रंथ नाही, तो आपल्या स्वातंत्र्याचा, समतेचा आणि न्यायाचा आधार आहे. पण आमचा उद्देश फक्त प्रश्न विचारणं नव्हता. लोकांनी त्या प्रश्नाच्या माध्यमातून नवीन काहीतरी शिकावं, विचार करावा आणि ज्ञान घरी घेऊन जावं हा मुख्य हेतू होता. आणि ज्यांना उत्तर येत नव्हती त्यांना आम्ही एकच संदेश दिला, घरी जा, संविधान वाचा, बाबासाहेबांची पुस्तकं वाचा, कारण ज्ञान हेच खरं अस्त्र आहे. संविधान वाचलं तरच संविधान जपता येतं आणि बाबासाहेबांचा विचार पिढ्यानपिढ्या पुढे नेता येतात. थोडा वेळ लोकांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला आला नाश्ता, जो की आम्ही केला मस्तपैकी. नाश्ता करून आम्ही लगेच लागलो कामाला. लोकांशी संवाद साधला, त्यांना काही प्रश्न विचारले आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिले, 3च्या वर उत्तर दिले प्रश्नांचे, त्यांना आम्ही दिली बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेला पेन आणि ज्यांनी 5च्या वर उत्तरे दिली त्यांना आम्ही दिले भारतीय संविधानाची उद्देशिका. मग काय तिथनं आम्ही निघालो शिवाजी पार्कला. तिथे संविधान समता फाउंडेशनचे पॅन्डल होते, तिथं आम्हाला जेवण होते. तर मस्तपैकी आलो, मस्त जेवण केलं आणि निघालो वापस आम्ही आमच्या लोकेशन वरती. तर वापस लोकेशनवर येताच आम्ही वापस लोकांना प्रश्न विचारायचे सुरू केले आणि त्यातला छोटा मुलगा, त्याला मी प्रश्न विचारले, त्याने एकदम उत्तम उत्तरे दिली. त्याला आम्ही बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेला पेन दिला आणि सगळं काम करून आम्ही निघालो घरी संध्याकाळी. तर इथं चैत्यभूमीला गर्दी बघा मित्रांनो किती आहे. तर इथं कार्तिक, माझी आजी, सगळे आत्या वगैरे, दीदी, दाजी वगैरे भेटले, जे की ते पण आलेले दर्शन घ्यायला. आणि जर तुम्हालाही आम्हाला जॉईन करावे असं वाटलं, आमच्या समता फाउंडेशन ग्रुपला जॉईन करावे असं वाटलं, तर खाली मी त्यांचा पेज मेन्शन करतो, नक्की तिथे जाऊन संपर्क साधावा. आणि हा व्लॉग इथंच एंड करू. आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो, कमेंट करा. बाय. बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते, तालात जीवनाच्या विषमता नाचली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते, संकल्प या मनाचा क्रांती उजाड राणी किमया केलीस मोठी, भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी. अधिकारी आणि पदाधिकारी आपल्या सर्वांची अभिवादनाची प्रक्रिया सुखरूपपणे, सुरक्षितपणे पार पाडावी यासाठी अहोरात्र निस्वार्थीपणे काम करत आहेत. याची सर्वांनी जाणीव ठेवून त्यांच्याशी सौजन्यपूर्वक वागावे, त्यांच्या सूचनांचं सर्वांनी पालन करावं. कुणीही मध्ये घुसण्यासाठी त्यांच्यासोबत हुद्दल करू नये. रचना मधुकर झेंडे. जागवा तो स्वाभिमान, उंच बारे आपली मान, हेच आहे आणबान शान, गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान, गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान. कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव, कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव, अभागी आहे बाई, अभागी आहे बाई, अभागी आहे बाई, ते शहर गाव जिथं नाही भीमाबाचं नाव, माझ्या बाबाचं नाव. मिश्रित असते
बाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव नाही भीमाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव नाही भीमाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव नाही भीमाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव अभागी आहे बाई अभागी आहे बाई अभागी आहे बाई ते शहर गाव जिथं नाही भीमाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव जिथं नाही भीमाबाचं नाव माझ्या बाबाचं नाव भीमाचा त्याग ठेवा ध्यानी करू नका भीमाशी बेईमानी भीमाचा त्याग ठेवा ध्यानी करू नका भीमाशी बेईमानी लाचार झाले कारे बलवान तुम्ही वारे लाचार झाले कारे बलवान तुम्ही वारे प्रत्येकाने बना स्वाभिमानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी मानी
पंडितांशी भिडला हो. सांगा भीम कुणासाठी लढला, भल्या भल्या पंडितांशी भिडला. तुमचा नवा इतिहास घडला, एक क्षण ही वाया ना दवडला. संसाराची झाली धूळधानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी. मानी सूर्यक्रांतीचा पाहिला विधानात. भीम सूर्यक्रांतीचा पाहिला विधानात. बुद्ध जाणे दावीला, बुद्ध जाणे दावीला. पिंपळाच्या पानात समतेचे, दाव होते समतेचे. भीम पहिलवानात दाव होते समतेचे. भीम पहिलवानात. बुद्ध जाणे दावीला, पिंपळाच्या पानात. क्रांतीचे फूल आले क्रांतीचे. या वाळलेल्या रानात फूल आले क्रांतीचे. वाळलेल्या रानात. बुद्ध जाणे दावीला, पिंपळाच्या पानात. संपला आता माझा. गावकीचा जोहार संपला आता माझा. गावकीचा जोहार संपला आता माझा. दिल्ली आम्ही पाहिली, दिल्ली आम्ही पाहिली.
संविधानात. बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. मिठाय कोट घालूनी मिठाय कोट घालूनी आता चाललो विमानात. कोट घालूनी चाललो विमानात. बुद्ध जागे गावीला पिंपळाच्या पानात. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले. ओ बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते. समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला. निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने. इतिहास घडविला माझ्या युगंधराने. ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची. फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला. भीमराव माणसाला माणूस करून गेला. काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात. तू दाविली पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत. न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता. या दीन बांधवांना आदर्श तुझा होता. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. दलितांचे राज. जय भीम सोबत्यांनो, आपल्या आयुष्याचा पाया म्हणजे समानता, न्याय आणि स्वातंत्र्य. आणि या मूल्यांची दिशा आपल्याला देते ते आपले भारतीय संविधान. आजच्या काळात केवळ संविधानाचं अस्तित्व पुरेसं नाही, तर त्याची जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. म्हणूनच संविधान समता फाउंडेशननं सुरू केलेली संविधान साक्षरता मोहीम एक सामाजिक क्रांती आहे असे आम्हाला वाटते. ही मोहीम आपल्याला आठवण करून देते की नागरिक म्हणून आपल्यावर जबाबदाऱ्या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितके आपले हक्क महत्त्वाचे आहेत. चला आपण सगळे मिळून संविधानाचा संदेश घराघरात पोहोचूया. जय भीम, जय संविधान, जय भारत.